ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे अर्जुन सरंजामेकडे येतो आणि त्याला बोलतो की अजून काही फॉरेन्सिक रिपोर्ट आहेत का ते तुम्ही ठेवले आहेत. तेव्हा इथे सरंजामे सांगतो की अनेक फॉरेन्सिक रिपोर्ट आहेत आणि ते आता एक एक करून उलगडणार आहेत. तेव्हा इथे अर्जुन सांगायला लागतो की ते मला द्या. तेव्हा इथे सरंजामे सांगायला लागतो काय आज माझा पुनर्जन्म झालाय, कारण की माझ्या करिअरवर जेवढे पण दागधब्बे होते ना ते पुसले गेले आणि मला नवीन दिशा मिळाली. सरंजामे सांगायला लागतो की मी पाहिजे ती मदत करायला तयार आहे, पण मला पण शिकायची भीती वाटते, कारण की त्यांनी कोर्टाच्या समोर धमकी दिलेली आहे. तेव्हा अर्जुन बोलतो काय मी पोलीस प्रोटेक्शन तुमचं मागवलं आहे आणि ते लवकरात लवकर तुम्हाला मिळेल. त्यानंतर सरंजामे जेवढे पण पुरावे लपून ठेवले ते अर्जुनकडे देऊन टाकतो. इकडे प्रिया कोर्टात साक्ष देण्यासाठी जात असते तेव्हा ते सायली तिला अडवते आणि बोलते की आज तुझा पूर्ण पर्दाफाश होणार आहे. तेव्हा प्रिया बोलायला लागते की या सगळ्यामध्ये अर्जुन कसा अडकतो ते बघ. तेव्हा सायली बोलायला लागते. सायली बोलते की साक्षी बरोबर तुझे पण आता खैर नाही. तेव्हा ते प्रिया बोलायला लागतात त्याच्यात माझा काय संबंध. सायली बोलते की आतापर्यंत तुला गुलदस्त्यात ठेवली, पण आता तुझ्यावर शेवटचा वार करायचा होता ना. तेव्हा प्रिया बोलते काय पुरावे. तेव्हा ते प्रियाला हिंट मिळालेली असते. सायलीने प्रियाला चांगलीच हिंट दिली असते आणि तेव्हा ते सायली बोलायला लागते की प्रियाला की मी पण शिकेकडे त्याच्या घरी श्राद्धाला कोण गेलं होतं आणि तिथे जाऊन तू काय काय बोलत होतीस ना ते सगळं सत्य आमच्या व्हिडिओ रेकॉर्डिंगद्वारे ते मिळालेले आहे. तेव्हा इथे प्रिया बोलते काय बोलतेस तू. तेव्हा इथे सायली बोलायला लागते त्या दिवशी जो बाबा आला होता तो कोण होता. तो अर्जुन सुभेदार होता. आणि सायली सांगायला लागते की तू जे तिकडे बोलवतीस ना आणि काय करत होतीस ना ते आम्ही आता कोर्टामध्ये मांडणार आहोत. तेव्हा इथे प्रिया बोलते की तू मला ब्लॅकमेल करते. तेव्हा ते सायली बोलते तुला ब्लॅकमेल काय, तुला तर रविराज. आणि प्रिया बोलते की मी तुला रविराजांकडे नेते. तेव्हा ते सायली बोलते की तू रविराजांकडे काय, मी तुझी चांगलीच रविराजांकडे कंप्लेंट केलेली आहे. तेव्हा इथे प्रिया बोलते की मला रविराजांना भेटलं पाहिजे. जे बाबा काय करतात काय बोलतात ते मला बघायला पाहिजे. आणि अर्जुननी माझ्याबद्दल काय सांगितलं काय त्यापूर्वीच मला माझी बाजू सेफ करून घ्यायला पाहिजे. ते अर्जुननी रविराजांना फोनवर तो व्हिडिओ आधीच पाठवलेला असतं आणि ते सगळं आधीच रविराजांना सांगितलेलं असतं. आणि अर्जुन सांगायला लागतो की रविराजांना की या सगळ्यामध्ये तन्वी पण अडकलेली आहे आणि का अडकली कसं अडकले ते आपल्याला पुढे कळेल. आणि अर्जुन सांगायला लागतो की रविराज तुम्ही तिला प्रियाला सांगून टाका की तू कोर्टात जे पण सांगायचं ते सांगून टाक, मी तुला काय वाचवणार नाही आहे. त्यानंतर इथे प्रिया रविराजांना भेटायला येते आणि बोलते की मला अर्जुन आणि सायली एक केसमध्ये अडकवत आहेत. तेव्हा रविराज बोलायला लागतात की अर्जुन सायली अडकवतात की दुसरं कोण ते मला खरं सांग तुझे. तेव्हा इथे रविराज सांगायला लागतात की तुझं मला सगळं सत्य समजलेलं आहे आणि तू महिपनच्या घरी गेलेली आहेस आणि तिकडचा व्हिडिओ पण मिळाला ना त्याचं मी व्हेरिफिकेशन पण केलंय आणि तो व्हिडिओ खरा आहे. आणि रविराज सांगायला लागतात तू सांगून टाक की महिपनने तुला धमकावलंय पण आणि हे सगळं तू केलंयस आणि हे तू सांगून टाक, नाही तर मी पण तुला वाचू शकणार नाही. आणि जे पण त्यांना पुरावे सापडले ते खूप भयानक आहेत. तेव्हा इथे प्रिया सांगते की काय काय पुरावे सापडलेत ते सांगा. तेव्हा रविराज सांगायला लागतात की मला पण माहित नाही की त्याला काय पुरावे सापडले, कसले पुरावे सापडले. ते रविराज सांगायला लागतात की मी तुला सांगू शकतो की तू आता सत्याचा साथ दे आणि काय तू खरं सांग, नाही तर मी पण तुला वाचू शकत नाही. हे ऐकून प्रिया चांगलीच गडबडते, कारण की तिला जी गोष्ट हवी असते ती पण तिला त्या वडिलांकडून मिळाली नसते. त्याने तिथे कोर्टामध्ये हिअरिंग चालू होते तेव्हा इथे अर्जुन बोलतो की मला साक्षी शिकरे नाही तर प्रियाशी बोलायचं आहे, तिला कटड्यात बोलवतो. आणि अर्जुन बोलायला लागतो की मला साक्षी शिकरेकडनं पण कळलं आणि तुमच्याकडनं पण ह्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. आणि अर्जुन बोलायला लागतो की प्रियाला की हे तुम्ही साक्ष दिली ते खरे, कारण की आम्ही वकील सांगते की त्या बंदुकीवर फिंगरप्रिंट्स खोटे आहेत. त्यानंतर अर्जुन दुसरे पुरावे दाखवतो तेव्हा हे पुरावे पाहून प्रिया तचपप करायला लागते. आणि अर्जुन सांगायला लागतो की नक्की त्या रात्री काय घडलं ते सांगा. आणि प्रिया चांगलीच गडबडते. इथे अर्जुन बोलतो तिथे साक्षी शिकरे होती, फिंगरप्रिंट्स तिचे कसे आले तेव्हा ते प्रिया चांगलीच गडबडते. आणि अर्जुन सांगायला लागतो की सरंजामीने जसे पिस्तूलवर फिंगरप्रिंट्स मॅन्युप्युलेट केले तसे अनेक पुरावे मॅन्युप्युलेट केले. आणि अर्जुन सांगायला लागते की पिस्तुलावरील ठसे पुसणारी व्यक्ती आणि मधुभाऊंच्या डोक्यावर फ्लॉवर पोट मारणारी व्यक्ती ही एकच आहे. ती व्यक्ती म्हणजे तन्वी किल्लेदार. आणि अर्जुन बोलायला लागतो की या सगळ्यामध्ये तन्वी किल्लेदारला मधुभाऊला मारायची काय गरज पडली होती आणि जर मधुभाऊने विलासला मारलं तर त्या मधुभाऊंच्या डोक्यात फ्लॉवर पोट मारण्याची काय गरज होती, प्रियाला फ्लॉवर पोट मारण्याची काय गरज होती. आणि अर्जुन सांगायला लागतो की त्यानेच खून केला काय हे कोर्टामध्ये त्यांनी मांडावे. तेव्हा इथे रविराज बोलतात की मला पण जेव्हा
माझ्याकडे केस होती तेव्हा पण मला काही प्रश्नांची उत्तरं मिळाली नाहीत, पण मला ह्यानंतर प्रश्न विचारायचे आहेत प्रियाला. त्यानंतर प्रिया इथे चांगलीच गडबडते आणि तिला आता समजते की आता माझी चांगली वाट लागणार आहे. तेव्हा इथे प्रिया बोलायला लागते मी काही नाही केले आणि ती रडायला लागते. तेव्हा इथे अर्जुन बोलायला लागतो मग तुमच्या त्या बंदुकीवर. तेव्हा अर्जुन बोलतो की बंदुकीवर तुमचे फिंगरप्रिंट्स कसे आले. आणि अर्जुन बोलायला लागतो की तुम्ही जर खरं बोललात तरच तुम्ही माफीचा साक्षीदार बनू शकता. आणि ते रविराज बोलायला लागतात प्रियाला की तू खरं बोल, कारण की माझ्या प्रियाला इथे फसवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. त्यानंतर प्रिया इकडे तिकडे बघायला लागते आणि बोलते हो. रविराज बोलायला लागतो की सरंजामीने जसं केलं त्याला माफीचा साक्षीदार मिळाला तसं पण तुम्हाला माफीचा साक्षीदार बनवून देऊ. आणि अर्जुन बोलायला लागतो जर तुम्हाला माफीचा साक्षीदार बनायचा असेल तर तुम्ही कोर्टात खरं करा काय ते सांगा. आता प्रियाकडे दुसरा कुठला पर्याय नसतो. तर सगळ्यांचं लक्ष प्रियाकडे जाते आणि प्रिया बोलायला लागते. प्रिया सांगायला लागते मला पण ह्याने मॅनिप्युलेट केलं, मला ह्या लोकांनी मारण्याची धमकी दिली होती म्हणून मी हे सगळं केलं होतं. त्यानंतर कोर्टावर सगळं सत्य येतं आणि दामिनी वकील यानंतर ऑब्जेक्शन घेते आणि बोलते काय चाललंय हे सगळं. ते दामिनी वकील बोलते की अर्जुन सुभेदार यांनी तन्वीला घाबरवलेला आहे. ते प्रिया बोलायला लागते की साक्षी होती तिकडे आणि साक्षी होती आणि तिकडे झटापट झाली. प्रियाने एक अर्धवट स्टेटमेंट दिलं असतं आणि प्रिया एक हुशार बाई असते आणि प्रिया बोलायला लागते की माफीचा साक्षीदार बनते कारण की तिथे साक्षी आली होती, झटापटा झाली होती आणि तिच्या बंदुकीतून गोळी निघाली होती. प्रिया बोलायला लागते खून साक्षीने केला का मधुभाऊने केला हे मला माहित नाही, पण प्रियाने स्टेटमेंट बदललेलं असतं. आता हे कोर्टात सगळं घडल्यानंतर आता पुढे काय होणार आहे पुढे पाहणे रंजकच होणार आहे.